राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता नवरात्राला सुरुवात झालेली आहे. ध्यानात ठेवायचं, हापसा बिपसा पार बंद. आणि हापसा जर बंद नाही झाला, जर तुम्ही अति करण्याचा प्रयत्न केला तर ह्या नागोबाचं पुढल्या 12 महिन्यापर्यंत गांडूळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपला आशीर्वाद आहे. हा, त्याच्यामुळं कसं संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदूंना सांगतोय मी की जे पूर्वी पाळत होते आता पाळत नाहीत, कलियुगात पाळायला शिका आणि तुम्हाला त्याचं लाभ 101% मिळणार. आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी थोडं हृदय कमकुवत असणाऱ्या लोकांनी अजिबात ऐकूच नका. हा, आपल्याला काय 5-10 हजारांनी बघितलं तरी आपल्याला चालतंय. दुसरी गोष्ट, काही लोकांना इतके तल्लीन एकाग्र होत्यात स्टोरी ऐकताना की हृदयाचे बीट्स म्हणजे त्याचे हे वाढते, किंवा काही असा प्रॉब्लेम असला तर ऐकूच नका, असा विषय. आणि बऱ्याच लोकांच्या मनात बरीच शंका आहेत भूताख्याताविषयी, हाडळ पिशाचनी, अतृप्त आत्मे, आणि त्यातले बरेचसे लोक न मानणारे आहेत. त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे का, त्यांना कधी दिसलं नाही, त्याचा अनुभव नाही म्हणून तसं म्हणतात. पण निम्मे लोक असे आहेत की त्यांचा पूर्ण विश्वास आहे, आणि त्या विश्वास असणाऱ्यापैकी मी एक आहे. ध्यानात ठेवा, कारण मला माहिती आहे जे आहे ते आहे, जे अनुभवलं ते अनुभवलं, जे सत्य ते सत्यच. आणि ती एक घटना आपल्याला सत्य घटना बघायची. हात जोडून आज तुम्हाला एवढी विनंती आहे की बोलतोय ही काय कुठली असं काल्पनिक किंवा पोरांना झोपवण्यासाठी थापटून स्टोरी सांगतोय अशातला भाग नाही. ह्याच्या जी मी पात्र सांगेल किंवा जी लोकेशन सांगेल तिथं जाऊन ते लोकांना काय तुम्ही त्रास देऊ नका. हा, आणि गेले तरी कसं वरवरनं चौकशी ठीक आहे, पण आता एवढं पब्लिक आहे, एवढ्या पब्लिकने जर तिथं आहे तर त्यांचं होत्याचं नव्हतं होईन, आयुष्य खराब करू नका एखाद्याचं. म्हणजे कसं होतं की ती लोक अस्तित्वात आहेत तिथं, ते जागा तर काय बदलता येत नाहीत, पण कधी काळी तिथं फिरण्यासाठी गेला. आणि जी लोक कोकणातली त्यांना तर सगळा विषय माहीतच आहे. फक्त त्या समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये एवढी दक्षता घेतली तर बरं होईल. कोकण आणि कोकणाचं असं म्हणतात की पुणे जसं विद्येचं माहेरघर तसं कोकण हे बुथांचं माहेरघर आहे काय, पण सगळ्यात जास्त स्टोरी तिकडनंच येतात बघा, किंवा सगळ्यात जास्त लोकांना जे अनुभव येतात ते कोकणातून येतात. त्याच्या पाठीमागं सुद्धा कारण आहे. आणि अशा कोकणमधली घटना आहे आपल्या. आणि कोकणमध्ये आपले एक सबस्क्रायबर आहे तर बाचा आपला, त्यांचा मित्र आणि त्या मित्राच्या काकांच्या म्हणजे चुलत्याच्या स्वरूपात घडलेली घटना आहे. त्यांचं नाव बदलणं गरजेचं होतं त्यांच्या म्हणण्यानुसार. त्यांचं नाव आहे, मित्र आहे, त्या मित्राचं नाव आहे अमित भागवत आणि त्यांच्या काकाचं नाव आहे अजित भागवत. आता हे अजित भागवत ही व्यक्ती जाणून घ्या, तुम्हाला स्टोरी समजलीच म्हणून समजा. विषय असा आहे की अजित भागवत हे लहानपणी कोकणात शिक्षण झाल्यानंतर त्यांचं गाव आहे हरनाई, कोकणमधलं. हरनाई गावातले ते राहणारे आहेत. आणि त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून चांगल्या पदावर पदस्थ आहेत. आणि उत्तम प्रपंच, उत्तम वडील गावाकडं, आई वडील गावाकडं असतात, तिथं येणं जाणं सगळ्यांची म्हणजे एकदम टकाटक माणूस. आणि अति उच्च शिक्षित अशा माणसाच्या स्वरूपात त्या व्यक्तीचं बोधख्यूत ह्या अजितरावाचा अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या बाबतीत घडलेली घटना आहे. आणि अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय तुमच्या राहणार नाही. आणि वस्तुस्थिती जी आहे जशी आहे तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हेतू राहील. हे वडील गावाला असल्यामुळं मध्ये आधी त्यांचं येणं जाण्याचं, पण ते जाण्यासाठी ते असा टाईम शोधायचे. तुम्हाला सांगतो की सुट्टी तर शनिवार रविवार आला पाहिजे, त्याला जोडून एखादी सोमवारची बी सुट्टी बघा. म्हणजे 2-3 दिवस नाही का ट्रॅफिक जाम होतं मुंबईतून बाहेर निघताना. समजा एखादं कपल मुंबईतून पुण्यातून बाहेर निघायचं असेल मुंबईतून हनीमूनसाठी, आणि ते 2-3 दिवसाचा विषय सगळ्यांच्या बरोबर का ते निघाले शनिवारचं, त्यांचा हनीमून रस्त्यातच. ते ट्रॅफिकमध्ये 18-18 तास थांबलेले लोक आहेत, वैतागले लोक. त्यामुळे लोक हुशार झाल्यात. आता 5-50 रुपयाचे बिस्किट पडून 5-50 रुपयाच्या
100 रुपयाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवून येतात, कारण कधी थांबावं लागेल सांगता येत नाही. सगळं बदललं, सगळं प्रगती झाली, रस्ते नाही बदललं किंवा रस्त्याचं ट्रॅफिक नाही बदललं, लोकसंख्या प्रचंड. यांनी शनिवार रविवार सोमवार असा योग साधून म्हणले आता गावाकडे जायला चान्स आहे, आपल्याला जायचं, 2 दिवस मस्तपैकी राहायचं, रातोरात माघारी यायचं परत. सकाळच्या पारी मंगळवारी फाळक्या उघडी ड्युटीला हजर. ती आमच्याकडे काम हजर व्हायला फाळकं म्हणतात, बोराळाचं फाळकंच असतं, म्हणजे सगळ्यांचा म्हणून ग्रुप असतो. म्हणले आता फाळक्यावर हजर होऊ, पण आधी एकटेच निघाले होते आईवडिलांना भेटायला. मग चालते, शनिवारी निघाले ते. आता हरणाईकडे जायचं म्हणलं तर 2 पर्याय आहेत. नंबर 1 खेड दापोली नॅशनल हायवे क्रमांक 3 बर्णे नाक्यावरून, आणि दुसरा पर्याय गोरेगाव आमटे मदनगड केळशी आणि अंधराळे, हा एक दुसरा रस्ता. मग हे दुसरा जो क्रमांकाचा रस्ता आहे त्या रस्त्याने ते निघाले. रात्रीचे 11 सव्वा 11 वाजले होते. आणि मदनगड कडून केळशी कडे जाणारा तिथलचे जे आपले जे दर्शक आहेत ना, आपलं बाचा आपल्याला कमेंट करून जरूर सांगतात की आम्ही त्या भागातले बाबा असा असा रोड असा असा प्रकार हित आहे. मी बी नाही बघितलं, पण तुम्हाला मला दुरुस्त करायला काहीच हरकत नाही, सपोर्ट करायला. तर 11:30 नंतर 11:35 झाले होते आणि मदनगडकडून ते केळशीला रात्रीचे येत होते. रस्त्यावर ट्रॅफिक त्या कमी राहतं, कारण शॉर्टकट होता तो. त्यांना 1-2-3 घरं साईडला आहेत तिथं, पण तो स्पॉट पण तुम्हाला सांगतो, तिथं 2-3 घरं आहेत. आणि त्या रोडवर 11:35 रात्रीच्या शनिवारी रात्री एक मुलगी पंजाबी ड्रेसमध्ये उभी होती. तिचा जो ड्रेस आहे ते थोडासा असा शाळेचे ड्रेस बघा वेगळेच असतात, शाळेसारखा तसा ड्रेस होता तिच्या अंगावर. ओढणी बिडणी पांढरी अशी व्यवस्थित मुलगी, आणि 2 वेण्या घातलेली अशी उभी, चपकास पोरगी, अगदी 16-17 वर्षाची. आणि ते मुलीने सरळ आपला हात केला की ह्यांना कसं वाटलं, आणि हे बी थोडं पेंगतच होतं, म्हणजे थोडं दमल्यावर जास्त वेळ ड्रायव्हिंग करून थांबवली गाडी. आता गाडी होती इंडिका डिझेल DLS. गाडी थांबवली. ती मुली जशी त्या काचेजवळ आली तशी म्हणली की मला पुढच्या गावाला जायचे, त्या गावाचं नाव आहे अंधराळ्याला जायचे, मला नेतान का काका. आता काका म्हणले ह्यांना थोडं विशेष वाटलं की एवढ्या रातची एकटी पोरगी काय करते इथं. म्हणलं ठीक आहे बस. ती बसली, गाडी चालू झाली. आता ही व्यक्ती अजितरावजी आहे ना, ही व्यक्ती म्हणजे स्वभाव ह्यांनी चांगले, ह्यांच्या हे काय पापी किंवा नालायक माणूस नव्हता, माणूस एक नंबर. त्यांनी विचारलं, अगं तुला इतक्या आईवडिलांनी इतकं रात्रीचं पाठवलं कसं काय, तू म्हणजे हात करते, रात्रीची वेळ ही ती मुलगी म्हणली, तिचा चेहरा बिरा तुम्हाला सांगतो एकदम देखणी सोज्वळ आणि निरागस चेहरा होता. बऱ्याच मुलींचा चेहरा निरागस ह्या प्रमाणात असतो, म्हणजे एकदम पांढरे तक्क डोळे आणि नाक, पण त्यांची जी पण ती चंचल होती, हुशार होती, निरागस चेहरा होता एकदम, अगदी लहान बालकाचं कसं रूप असतं तसं. तर ती म्हणली नाही, मी आमचे चुलते आपले चुलत्यांना भेटायला आलते, ते आजारी आहेत, ते मला सोडवायला येणार होते, पण त्यांचा थोडी ते आजारी पण असतात आणि त्यांना भेटायला आलते मी, आणि ती चक्कर त्यांना आल्यामुळं त्यांना यायचं कॅन्सल झालं. मी काय ती पाठीमागच घर आहेत ना तिथंच राहतात ते, आणि त्याच्यामुळं म्हणलं मी जाते एकटी. मग ठीक आहे. तरी कसं असतं, काय काय गोष्टी अशा थोड्या न पटण्यासारख्या असतात, की बाबा 11:30ला पोरली एकटी पाठवली घरी, सकाळ पाठवायचं असं एक हेतू असतो. म्हणलं ठीक आहे. असं ती काय बोलली नाही, हे काय बोलले नाही. 10-15 मिनिटाचा वेळ गेला आणि पुढं गाडी आली. आता ही गाडी साधारण तुम्हाला सांगतो, काकांना भेटायला आले, तिने सांगितलं आंधराळ्याचा समुद्रकिनारा आहे, आणि आंधराळे गाव पुढं राहतं अंजराळे, आणि त्या राईट हँडला समुद्र आहे बघा, आणि त्या साईडला एक टेकडी आहे. तिथले लोक सांगतील काय विषय आहे तो. त्या टेकडीत तिथं आली की रात्रीच्या 12च्या आसपास टाईम झाला. ती म्हणली थांबा इथंच. आता ती मला आंधराळे गाव तर पुढं आहे, तू इथंच कसं काय थांबते, काय म्हणली थांबा इथंच. माझा तुमची भेट इथपर्यंतच होती, तुमचा प्रवास इथपर्यंतच होता, मला इथं उतरा. माझं घर त्या टेकडीपाशीच, इथून दिसत नाही पण तिथंच माझं घर आहे, असं ती स्पष्ट बोलली. मग हे थांबले. हे म्हणले हे बघा एवढं रात्रीची, आता समजा
कोकणातले रस्ते सगळ्याला माहिती आहे. तू 1 किलोमीटर रात्रीच्या 12 वाजता तुला भीती वाटत नाही का? गाडी जाईल का तिथपर्यंत? मी तुला तुझ्या घरी सोडतो, मला काय फरक पडत नाही, 1 किलोमीटरनी घरी सोडतो आणि नंतर तुम्हाला रस्ता दाखव. म्हणजे हे अजितराव माणूस चांगलाच, तो आपला सरळ सरळ त्या मुलीला गोत, दुसऱ्याची काही स्वतःची काही. बरीच लोक अशी भरपूर आहेत, एस टी बिष्टी सुद्धा अशी लोक भेटतात बघा, की एखाद्याला त्यांची मदत करण्याची वृत्ती असते. फार छान छान लोक आहेत आणि त्यांच्यामुळे हा जग चाललंय. मी तुला सोडतो घरी, नको म्हणले. खटका उघडून तिने उतारली खाली. जशी ती उतारली आणि खाली वाकली की त्यांची जी स्टिअरिंग धरली होती ना, ही आपला दरवाजा फक्त असं लावलाय का नाही बघितले, स्टिअरिंगवर हात असे, ती जशी वाकली खाली या म्हणायला थांबली. पण तिचं बघितलं की तिचा चेहरा इतका भयानक आणि बेसूर झाला होता, कारण याने ते काचाच्या वर एक लाईट असते, लाईट पण ऑन केली होती. त्या पोरीचा चेहरा काळा कुट्ट बेसूर आणि इतका भयानक दिसत होता की त्यांना म्हणजे असं दचका बसल्यासारखा झाला एकदम. आणि माणूस सुशिक्षित, पण ते लगेच अंतर्मन, पण दाडशी होता माणूस. अंतर्मन क्लिक झालं की बुद्धी म्हणून 100% असं ते क्लिक झालं. त्या मुलीने तशाही परिस्थितीत त्यांनी परत आपलं पुढं बघितलं, तिच्या चेहऱ्याकडे पाहिलंच नाही. पुढं बघितलं, ते एक वाक्य त्यांच्या कानावर पडलं त्या अजितरावच्या, ही आपली पहिली भेट, तुम्ही आपली दुसरी भेट लवकरच होईल. तेवढी म्हणून पोरगीच डायरेक्ट अदृश्य. आता मुलगी जशी अदृश्य झाली तशी हे निघाले बा परत. गाडी त्यांनी काय थांबवते, माणूस त्याला म्हणतात हगाय मुतायची बंद होणे. ते लगेच आले तरी थांबणार नाही माणूस, डायरेक्ट घरी. पण कुणी असलं तरी माणूस हा घाबरतो, कारण त्याच्या सिच्युएशन वर अवलंबून असतं. दिवसा डावळ्या मी म्हणणारे सुद्धा रात्रीच्या अंधाराला भयंकर घाबरतात. काहीतरी गुशीचा आवाज असो, कुत्र्याचा आवाज असो, पण ती घाबरतो माणूस. माणसाचं भीती हा अंतर्गत आत लपलेली असते, ध्यानात ठेवा. जसा एखादा कोयत्याने एखाद्याला, आता कोयते गँगेत कोयत्याने एखाद्याला खलास करणारा माणूस आपण म्हणतो लय टेरर लय भारी, अजिबात नाही. हा ज्यावेळेस एकटा असतो, दुसरी 2-3 जण येऊन कोयते त्याला दाखवले ना, मारायला लागले ना, त्याची पण हगाय मुतायची बंद होती. हे मानसशास्त्र आहे, पण कळत नाही. नाहक लोक बिकारचोट गोष्टी बघून आणि बिकारचोट विचार मनात घेऊन हे असले कोयतेन बितेने असले खून पाडतात, नीच वृत्ती. आता ह्या घटनेमध्ये जसे ते घरी गेले, आई वडिलांना गेले वडिलांना, वडील जागेच होते. अरे म्हणले लय उशीर. हा म्हणला मी आता माझा तुम्हाला तर माहिती विश्वास नाही काय, पण मला हे असा प्रसंग घडला आणि 100% ते भूतच होते. त्यांनी वडिलांना सांगितलं. वडिलांनी काय केलं, उठले, त्यांची त्या गावातली ती देवी होती, त्या देवीचा अंगारा म्हणजे उदबत्तीचं जे खाली पडलेलं राख असती त्याच्या फोटो पुढची ती घेतली, त्याच्यावर ओवाळली, त्याच्या कपाळाला आली. म्हणले काय नाही, सगळं विसरून जा आणि देवावर सगळं सोडून दे, आपण काय कोणाचं वाईट केलेलं नाही, निहार मानाने झोप, शांतपणे झोप, काय नाही विषय. तरी बाबाला काय 3-3:30 पर्यंत 4 वाजेपर्यंत जागला नाही. पाठ त्याला डोकला लागला, सकाळच्या पार उठला, पण तो विषय डोक्यातच. आणि त्या दिवशी सुट्टीच होती. म्हणले बघू तर खरं गावात चौकशी करून काय विषय नेमका. मग आता ते केळशी गाव तुम्हाला सांगतो, आणि मग ते केळशी गाव, त्या आंध्राळे गाव आणि अंजनगड, ह्या तिन्ही गावामध्ये त्यांनी चौकशी केली. काय नाही, तिन्ही गावामध्ये त्यांना काही आता क्लू भेटला नाही, कोण मुलगी किंवा काय, कोणाला काय बुद्ध दिसलं का, काय असं काय. आपली सहज चौकशी म्हणून म्हातारे माणसं, तरणी पोरं, त्यांचे मित्र, त्यांना त्या गोष्टीशी साधर्म्य असणारी स्टोरी सापडली नाही, किंवा साधर्म्य असलेली घटना नाही. बास नाही म्हणता यायचा. पण आता मी जर ज्याचं बोलतो, लोक मला याड लागलं म्हणत्यान, जरा ग बसा. मग आता कसं आहे, सुशिक्षित माणसाचं कसं असतं की बाबा एखादा घेतो सहजपणे, नाही तर दुसरा म्हणतो आयला काय याड लागला का, शिकलेल्यातून पार हुकला लागा शिकून, असं. त्याच्यामुळे ते मला जाण्यामोर द्या, हे आपल्या काय असेल ती मनातच राहून द्या. मंडणगड, आजनाळे ह्या ठिकाणी चौकशी करून काही नाही मिळाल्यानंतर काही महिने निघून गेले. त्याच्यानंतर मग त्यांच्या डोक्यात एक गोष्ट भेटली की ही पोरगी म्हणली की परत भेटू बरं का, ही आपली पहिली भेट आहे, आपण परत भेटू. ही त्याच्या डोक्यातून काय खटका जायना अजितराव. आयला मला परत भेटू म्हणलं, ती काय इथं मुंबई नाही फ्लॅटमध्ये यावा, म्हणजे काही मनात जायचं, म्हणजे थोडी भीती वाटायची थोडंसं म्हणजे. आणि आता विषय झाली की ही कुणाला सांगता बी आहे ना, कारण विषय गहन आणि लोकांना येड लागली याला. त्याच्यामुळे आयला म्हणलं तर आपला तर विचार करू. आणि ते बुद्धिमान माणूस होता, इंग्रजी प्रभुत्वाचा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणल्यावर काही. आयला म्हणले माझं सॉफ्टवेअर बिघडायचे माग आले बा, आता काय करावं याला. पण त्यांनी डोकं असं चाललं, हुशार माणसाचा शिक्षणाचा हा फायदा होतो. तुम्हाला सांगतो,
दाडशिले म्हणले आपण ह्या गोष्टीचा मनातली मनात ठरवलं की सोक्ष मोक्षच लावून नेमका काय प्रकार आहे. आणि मग शनिवार उजाडला की त्यांनी असा एक महिन्यातून एखादा दिवस टाइम काढायचे. शनिवार उजाडला, शनिवारी रात्री मुद्दाम ती मुलगी जिथं बसली तिथं ते निघाले गाडी घेऊन. आणि 11:30-12 टायमाला तिथं जाऊन ते थांबले, पण त्याला काय तिथं मुलगी दिसली नाही, कुठं काय नाही काय नाही. मग 15-20 मिनिटं थांबले आणि पुढं जाण्यात बी काय मजा नव्हती. परत मग पुढं जायचे, आईवडिलांची गाडी घ्यायची यायची. पण त्यांना असं अपेक्षित होतं की परत भेटू ना, मग भेट ना आता. म्हणजे स्वतःच्या मनानेच त्यांनी ठरवलं होतं की हिला परत भेटायचं त्या मुलीला. म्हणजे असं काय, म्हणजे त्यांना माहित होतं की परफेक्ट बूथ आहे, पण तिने मला कसलेही इजा पोचवलेलं नाही. हा एक चांगला प्रकारचा तिचा आत्मा होता आणि त्या आत्म्याच्या दृष्टीने तिला का जर काही मुक्ती देण्याचा प्रयत्न असेल अशा प्रकारचा चांगला अजितरावांचा विचार होता. म्हणले 100% ती भेटीन, म्हणलं भेटीनच बरं का, असं बरं का. झालं 4 महिने गेले, 6 महिने गेले आणि 2 वर्ष गेली साधारण. काय कुठं विषय नाही. मग ह्यांच्या बी मनातून हा विषय थोडा विसरी पडल्यासारखा झाला. आणि मग असे दिवसामागून दिवस गेले आणि मग त्यांचे गावाकडे असेच एक दिवस गेलेले असताना मित्रांना म्हणले चला आपण फिरायला जाऊ त्या मंडणगडला, आंजणाळ्याला. चला म्हणले. गेले ते मित्रांना घेऊन. 3 जण मित्र होते. समुद्रकिनाऱ्यावर गेले. दिवसा गेले समुद्रकिनाऱ्यावर. ते समुद्रकिनारा अचानक 2-3 वर्षापूर्वी घडलेली घटना जी तुम्हाला आता सांगितली ती त्यांच्या लक्षात आली अजितरावाच्या. आहे ना, म्हणला ही स्पॉट आहे, ती तिकडे दिसतो हायवे, हा समुद्र आणि ही टेकडी. हा स्पॉट असा आहे आणि आंजणाळ्याच्या अलीकडचा भाग हा स्पॉट असा आहे की इथंच ती मुलगी गुप्त झाली होती. इथंच मला मला इथं उतरायचे, माझं घर आहे. म्हणलं इथं तर घर कुठे दिसत नाही. त्यांनी त्या डोंगराकडे पाहिलं. डोंगराच्या कडेला गावरान गाया बारकाल्या बारकाल्या त्या असतात बघा, त्या कोकणातल्या. तिथं तांबड्या पांढऱ्या 2-3 गाया होत्या. त्या तिथे एक माणूस होता. तर त्यांनी थोडा हातवर केला, त्यांनी बी हातवर केला. कोकणी माणूस हा फार दयाळू आणि त्यांची भाषा जी आहे ना ती फार सोजवळ आणि फार सुंदर भाषा असते. मला इतकी कोकणी आवडते. मी ती कोकणी चॅनल येत नाही, बऱ्याच वेळा त्यांचं जे बोलणं असतं ना ते मी ऐकतो. मला लय आवडते कोकणी भाषा. ती म्हणजे त्याच्यात मायाळू एकदम. आजी, आपल्या आजी कशी आपल्याला बोलते अशी एक माया प्रेम त्या भाषेमध्ये, त्या स्वरांच्या मध्ये असतं हा विषय. ते आला माणूस, काठीवाला माणूस जवळ आला. मला इथं समुद्र आहे, डोंगर आहे. अजितराव म्हणला इथं घर बिर कुठे दिसत नाही, तुम्ही इथं घर आहेत का? हा म्हणलं ह्या पुढची जाडी आहे ह्याच्यामुळे दिसत नाही, पण डोंगराच्या बगलेलाच अगदी आमची 6-7 घर आहेत इथं. असं विषय. बरोबर बरं ठीक आहे. इथं काय घटना घडली होती का हो? म्हणजे काय काय म्हणजे तुम्ही असं मी वेडावेड नाही बरं का, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मुंबईत काम करतो असं तसं. फक्त मला ते माझ्या बाबतीत घडला प्रसंग तुम्हाला सांगतो. पण ती हीच जागा आहे. त्यांनी जसं ते सांगितलं प्रसंग, त्या माणसाने डायरेक्ट चमकला थोडा चेहरा. हा बाबा म्हणजे थांबा थांबा, माझी रत्नी तर तुम्हाला भेटली नव्हती. म्हणजे रत्नी? 11 वर्षाची पोर मानला माझी रत्ना, फार गुणी पोरगी. आणि तिच्या चुलत्याला भेटायला ती पहिला स्पॉट तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी गेली होती. आणि तिथून त्यांना चक्कर आल्यामुळे ती रोडवर त्यांनी एका ओळखीचा पिकअपवाला आहे, त्या पिकअपवाल्याच्या गाडीत बसवली. त्या पिकअपवाल्यानी गाडी त्याला अशी डुकली यायच्या, पेले बिले नव्हती ती, अशा डुकल्या यायच्या किंवा झोप डोळ्या होती. त्याला एका टर्नला ती पिकअप पलटी झाली, त्याचं मोडला हात आणि हिचा गेला जीव. अशा प्रकारे चिरडून ती पोरगी पिकअप खाली मिली होती. पिकअप म्हणजे डोकं खाली, त्या पिकअपचा बोजा पडला पलटी झाल्यामुळं. ही बातमी ऐकल्यावर ते तर विशेष वाटलं. म्हणला ती रत्ना मला भेटली होती, अजितरावने सांगितलं. आणि तिने तो प्रवासही केला, पण तिचं एक वाक्य मला कळलं नाही की ही आपली पहिली भेट, मी परत तुम्हाला एकदा भेटेल बरं का. मग ती वडिलांना पण वाटलं. मला तुम्ही काही करा, माझं लेकरू तुम्हाला भेटले. आता एका मुलीसाठी 11वीला शिकत होती ती, 11वीच्या मुलीसाठी एका बापाचं हृदय काय असतं हे त्या मुलीचा बाप झाल्याशिवाय कळत नाही. ती कामात असू कुठं असू, पण त्याचं जे अंतर्मन आहे बापाचं हे त्या पोरीत असतं गुंतलेलं. आणि ती स्वतःला कपडे घेणार नाही, बंडी घेणार नाही, जुनी चप्पल घालेन, तिला शँडल 400चा घेऊन देईन. हा कमी नाही, माझं लेकरू हेटा नाही दिसलं पाहिजे शाळेत, ह्याला म्हणतात बापाचं हृदय. आणि मग अशा प्रकारे ती आता शेवटी वेदनाच असते. ज्याच्या घरातली तरुण माणसं गेलीत ना, ती एक सल असते. जेव्हा त्याची आठवण होईल, ती माणसं उगं बोलून दाखवत नाही, पण ते आठवण आल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, असा विषय असतो. कसं आहे, पुरदुःख शीतल असतो, जे स्वतः आलं ना तेव्हा कळतं.
चला म्हणला घरी, तुम्ही घरी चला, गोडभर माझा चहा प्या. म्हणजे मित्र सगळे घरी गेले. त्यांना विषय वाटलं. रत्नाचा फोटो तिथं लावलेला होता आणि त्या फोटोजवळ तारीख होती 17 नोव्हेंबर, मृत्यूचा दिनांक. बरं, ही तारीख त्यांनी लक्षात ठेवली. रत्नाला पाहिलं, सेम मुलगी. मला सेम एक काय म्हणलं, फोटो कसला आहे हा? त्या आय कार्डला नाही का आपले बारके फोटो छापी, त्या ब्लॅक अँड व्हाईटचे, ते आय कार्डवरचा फोटो होता तिथं. ते STचा 5-20वर आपले बारके फोटो आहेत ना, तसला फोटो होता. त्यांनी तो मोठा करून घेतला होता आणि आपल्या मृत्यूची तारीख दिली होती. तिला पाहिलं, म्हणलं हीच मुलगी आहे आणि ती मुलगीचा आत्मा आहे राव तिथं. आणि ती मुलं मी ड्रॉप केलं स्वतः. तिचा तो भयानक काळा चेहरासुद्धा मला नंतर दिसला. असं वडील म्हणलं, आता त्याला काही इलाज नाही, देवाची तशी इच्छा असन. पण लय गुणी पोर होती माझी, अगदी नाकासमोर चालणारी. त्या आईच्या माऊलीच्या मना आणि ह्या वडिलांच्या डोळ्यात पाणवले, थोडे पाणी आलं. ह्याला पण अजितरावला थोडं गैवरून आलं. म्हणला चला जाऊ आपण इथून आता. आणि म्हणला निरोप घातला गेला. तारीख डोक्यात एकच, 17 नोव्हेंबर, तिचा मृत्यू झालेला दिवस. आला परत आई वडिलांच्याकडे घरी अजितराव. म्हणला वडिलांना, म्हणला तुम्हाला आठवते का, मी काही वर्षापूर्वी आलतो होता, तुम्ही मला अंगार लावला होता आणि एक मुलगी, त्या मुलीचा चक्क बाप भेटला आणि ती तारीख आहे 17 नोव्हेंबर. आणि मग तसं तुम्हाला तारीख आठवता येईल का ती काय, म्हणजे त्या दिवशी काय घडलं होतं? हा म्हणला ते अमक्याची म्हातार. म्हणलं ती म्हातारी मेली होती बा त्या दिवशी, 80-90 वर्षाची. त्याच दिवशी मेली होती संध्याकाळी, तो आला त्या दिवशीच. मग त्यांनी त्या माणसाचं घर गाठलं. तुमची ती आजी वारली तेव्हा काही वर्षापूर्वी. हा म्हणले त्याचा फोटो वगैरे आहे का? मग ते म्हणले त्या आहे की जुन्या देवघरात. मग ते फोटो बघितला, सेम 17 नोव्हेंबर. आता ह्या अजितरावाची तारीख पडला. ही कॉम्प्युटरवाले लोक फार हुशार राहतात, ही सॉफ्टवेअर इंजिनियर, ती इंजिनियर आहे, त्याला काय भाऊ. ते म्हणले आता ह्या गोष्टीचा शोध मीच घेणार. म्हणले परफेक्ट एकदम म्हणजे सोबतीला पैसा होता, म्हणजे खर्च करायचा काय, आता एक्सपिरियन्स करायचा म्हणलं पैसा लागतो, वेळ होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाडशी वृत्ती होती ह्या माणसाची. त्याला म्हणले कोणाची गरज नाही, शोध घेईन मी, एकटाच घेईन. आणि आतून एक तीव्र इच्छा निर्माण झाली की ह्या रत्नाला परत एकदा भेटणार. हा, आणि जर शक्य असेल तर हिच्या मुक्तीसाठी, आत्म्याला मुक्ती मिळावा म्हणून, कारण तो आत्मा हा प्युअर अँड सोल, हा आत्मा हा चांगलाच आत्मा आहे. हा, त्यांना आता भीती वाटत नव्हती. घरी मुंबईला आला गडी, परत कामात वेगळं, आणि वाट बघत बसला 1 तारखेची 17 नोव्हेंबर. 2-3 महिन्यांनी 17 नोव्हेंबर आली. 17 नोव्हेंबरलाच ती भेटणार. त्याच्यात देखतो सुट्टी टाकली, आता काही विषय नाही म्हणले. 17 नोव्हेंबरला 4-5 वाजता घरी दांडकं टाकलं. म्हणला 12 नाही 3 वाजेपर्यंत मी त्या स्पॉटला थांबून पण आज रात्र मला भेटणार. कारण 17 नोव्हेंबर तारीख आहे. त्या तारखेला ती मुद्दाम उशीर केला. आता गाडी बदलली होती, इंडिका गेली होती, डिझायर आली होती. डिझायर मारुती सुझुकीची डिझायर. आला त्या स्पॉटला. जसा तो स्पॉट जवळ आला, हे बघितलं 12:15चा टायमिंग होता. तो टायमिंग आठला. मला आता इथे येऊन आधी बी बाजूला थांबलं होतं ते अजितराव. आता मला रत्ना इथं भेटायची शक्यता जास्त आहे. 12:15 त्यांनी जी तुम्हाला माहिती आहे त्या डिझायरची लाईट पांढरे पॅक, तेच घरं, स्ट्रीट लाईट, तीच एक बल्बवर लागलेला, आणि तो रस्ता निर्मनुष्य. याच्यात जसा प्रकाश जोत पडला, डाव्या साईडला रत्ना उभी होती, पण ती असं हात नव्हता केली, फक्त ती उभी होती. त्यांनी बघितलं की आता आतल्या अजितरावाला पूर्ण माहिती आहे की ह्या एवढ्या मोठ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये, ह्या हायवेला मी एक जिवंत माणूस हे स्वयंचलित यंत्र, डिझेलवर चालणारं, इंधनावर चालणारं चालवतोय, आणि समोर आपल्या एक अतिशय भयानक, त्याची भयानकता आपल्याला माहिती आहे, अशा प्रकारचं भूत उभं आहे. भूताची ते तर विषयच नाही काय. हा, आणि मी स्वतःहून या परिस्थितीत स्वतःला टाकलं, हे आतून बी त्याचं अजितरावाचं मन सांगायचं, पण मला नाही, आज सोक्षमोक्ष लावून टाकायचा, नाही घाबरायचं. तिथं गेल, त्याच्या पैशी थांबले आणि असा हात करून लॉक म्हणजे काढला ह्याचा दरवाजासाठी उघडा केला. तीही काही न बोलता, दिसायला तशीच सुंदर, देखणी, सगळं व्यवस्थित, आणि ती बसली. दरवाजा तिनेच लावून घेतला. दरवाजा लावून घेतला की निघालं, पण हाताला थोडा नाजूक कंप आला होता, त्याचे बी असं थरथर कापत होते, आणि डोक्याला किंचित घाम होता. एवढ्या 2 गोष्टी होत्या. आता यांनी काय बोललं नाही, तीच बोलली. ही यातला एक शब्द खरा आहे, तुम्हाला सांगतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे एक्सपिरियन्स ज्यांना करायचा आहे त्यांनी माझ्याशी, माझा नंबर आहे महाराष्ट्रात, चांगला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा.
ठराविक समजा 17 नोव्हेंबर पुढे ये, मला बी घेऊन चला, आपण ते बरोबर करू, ते पुढं नंतर सांगतो, तुम्हाला सगळं सांगत नाही, बाकीच्यांनी फक्त ऐका, हे रिअल आहे सगळं. म्हणले त्यांनी गाडी चालू केली. आता जी बोलती ती रत्न बोलती आणि एका इतिहासात हिस्ट्रीमध्ये तुम्ही लय भूताच्या कथा ऐकल्या असत्या, अशा डुप्लिकेट असं काहीतरी गोष्टी रूपाने खोट्या नाट्या असला प्रकार नाही. ह्याच्यातून ती जे बोलली त्या वाक्यातून हे समजून घ्यायचं आपण मनुष्य देह ते आपण जिवंत आहे आता, की भूताचं भूत म्हणजे त्यांचं ते वागणं राहणं हे त्यांचे काय रिस्ट्रिक्शन, त्यांना काय अडचणी असतात, ते कसे येतात का, ह्या विश्व आहे ना हे आपल्याला काय माहित नाही. ह्याच्यात तुम्ही थोडा प्रकाश टाका, तिथं तुमचं नॉलेज लावा. ती जे बोलल्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या की त्यांचं जग कसं असतं हे मला म्हणायचं. पहिलं वाक्य बसून निघाली की आपलं हे शांत, तिने बोलायचं होतं पहिलं, तुम्हाला माहित होतं मी कोण आहे ते. आता तिचा जो स्वर होता तो आवाज गोड पण अरे तुरेवर बोलत होती ती. तुला अजितरावाला पहिली काका मला सोडव का असं म्हणले, आता म्हणली तुला माहित होतं मी कोण आहे, माहित आहे तुला मी कोण आहे, तरी तू का आला सन, का मला करता प्रयत्न केला परत भेटण्याचा. नाही तसं काही नाही म्हणला, मी येणारच होतो म्हणला, म्हणजे माझ्या डोक्यात होतं, कारण आणि तू म्हणली होती की मी परत भेटेन, आणि तू कोण होती, मी घरी पण गेलतो, तुझ्या वडिलांना पण भेटलो, तसं काय नाही. पण मी एक गोष्ट खात्री सांगतो की पहिल्या वेळेस तुम्हाला काही नुकसान पोचावलं नाहीस, तू माझी मदत केली, कारण माझ्या डुलक्या येत होत्या म्हणून तुम्हाला वाचवलं. जी पहिल्या वेळेस वाचवीन ती दुसऱ्या वेळेस 100% वाचवीन, मला हे त्रास देणार नाही याची मला खात्री होती, म्हणून मी आलो. 1 नंबर उत्तर, परफेक्ट उत्तर. चेंडू टोलावलाय तिच्या कोर्टात, म्हणजे तिने बोलायचंय आता काय बोलायची ती. तिचे जे वाक्य आहेत शब्दशः बोललेले हे मी सांगतो तुम्हाला. मी खरंच आज माझ्या चुलता आजारी होता आणि त्या ठिकाणी भेटायला आले होते, कारण हा विषय तिच्या वडिलांनी पण सांगितलं होता, आधी भेटायला आले होते, पण त्यांना चक्कर आल्यामुळं त्यांनी म्हणजे ओळखीचा पिकअप आला होता तिथला, आणि टोमॅटो ते क्रेट भरलेले होते आतमध्ये, आणि ते घेऊन मला गाडीत बसून दिलं. म्हणलं ओळखीचा आहे तुझा बिंदा ह्याच्याबरोबर. त्याला डुलक्या येत होत्या म्हणून तो त्याचा कंट्रोल सुटला एका टर्नला आणि गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यावर त्याचा फक्त हात मोडला, माझं डोकं सापडलं आणि मी तिथं त्या ठिकाणी मेले. ती तारीख होती 17 नोव्हेंबर. तुम्हाला पहिल्या वेळेस जेव्हा भेटले होते मी त्यावेळेस बी ती तारीख होती 17 नोव्हेंबर. त्याच दिवशी माझा मृत्यू झाला, त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला, कारण तुम्ही बी डुकल्या खात होता आणि मला असं वाटलं की जे माझं झालं ते तुमचं व्हावं नाही असं मला आतून वाटलं, म्हणून मी तुम्हाला हात करून तुमच्याबरोबर गाडीत बसले आणि माझ्या जिथं स्पॉट होता तिथं मी उतरले. तिथं एवढं बोलणं झालं ना, त्याला अजून जाणून घ्यायचं होतं. तिने स्वतः ती म्हणली, म्हणजे हा अजितराव म्हणला, बरं मग तुम्हाला ह्याच्यातून म्हणजे तुला ह्याच्यातून मुक्ती कधी, कारण तुला त्रास होतोय का काय, म्हणजे तू चांगली मुलगी आहेस ना, आता पुढं काय, म्हणजे तुला मुक्ती पाहिजे का, मी तुला काय सहकार्य करू शकतो का. ती असं म्हणली. आता भूत बोलतोय, मी सांगतोय तुम्ही ऐकताय, ध्यानात ठेवा. भूत काय म्हणतंय, तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात म्हणून तर मी तुम्हाला हात जोडून 50 वेळा सांगतो की अध्यात्माशी कनेक्ट राहा तुम्ही. हा नुसतं 69 मध्ये सगळं काही नाही जगात, गेले लोक तोंड असून. अध्यात्माशी जो कनेक्ट आहे ना त्याला असं मरणच नाही बा, तो आपला आखा 70-80 जागणार बिगर ऑपरेशनचा. हा, आणि तुमचं बिगर टाक्याचं होणार, करेक्ट कार्यक्रम होणार आकडेवाल्यांचा. आता महत्वाचं सांगतो, ती भूत स्वतः काय म्हणते बघा. आम्ही म्हणला सूक्ष्म शरीर धारण करीत असतो, ते आत्मा सांगतो बरं का. आम्ही सूक्ष्म शरीर धारण करीत असतो की जे तरल हवेसारखं असतं. आम्ही कोणाला दिसत नाही. आमची एक विशिष्ट वेळ असते, जशी की मृत्यू वेळ किंवा अमावास्या. त्यावेळी मानवी आकृती धारण करू शकतो. ज्या दिवशी मी मेले होते त्या दिवशी पहिल्यांदाच तू डुलक्या मारित होता. तुझ्या सुरक्षिततेसाठी मी तुला भेटले. माझा मृत्यू अकाली होता, सगळ्यात महत्त्वाचं, माझा मृत्यू अकाली होता. त्यामुळे नियतीने जेवढे आयुष्य उरले होते तेवढे आयुष्य भूत येणीत काढावे लागेल, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ती
त्याच्यानंतर मी मुक्त होईल आणि ती अदृश्य झाली, गायब झाली. मी आता तुला कधीही दिसणार नाही एवढे शब्द बोलली, गायब झाली. कमीत कमी ह्या सगळ्या वाक्यातून काहीतरी बोध घ्या. ह्या घटनेत जी झाली त्या घटनेनंतर त्यांची पूर्ण खात्री पटली की आता ही तर दिसणार तर नाहीच, पण ही जी भूतयोनी आहे त्याच्याविषयी बरीचशी माहिती उपलब्ध झाली. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तिथं त्या स्पॉटला त्या आंजनाळे गाव, हे आता कोकणाच्या माणसाला सगळं माहीत असेल, ते कमेंटमध्ये सांगतीलच काय विषय नेमका. पण ह्याच्यातून एक्सपिरियन्स कोण करत असेल त्याच्याविषयी त्यांचा अभ्यासाचा भाग असेल काय, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करीन. आणि ह्या 17 नोव्हेंबरला मी सुद्धा येतो बघायला, तसं काही नाही. जेवढं योग्य आहे तेवढं आपण आणि ह्याच्यात काही वाईट नाही, चुकीचं नाही. कारण प्रत्येक एक शास्त्र असं वेगळा एक अभ्यास असतो. कोणाला दिसतं ते गण बिन लय प्रकार आहे. तुम्हाला सांगतो, आपल्याला साधं आपलं स्वतःच म्हणजे माहिती नाही. हे अभ्यासक्रम ती परीक्षा तिथून शिक्षण लग्न ह्याच्या पलीकडे आपण जातच नाही. पण शास्त्र हिंदूंचं जे आपलं तुमचं गरुड पुराण घ्या, ही फार म्हणजे अभ्यासू करण्यासारखे विषय आहेत. आणि ही जी भूतयोनी आहे त्याच्याविषयी अजून जाणून कोणाला घ्यायचं असेल ना तर आपण त्यासाठी पण सहकार्य करू. पण त्या लोकांना त्रास होऊ नये कोणाला, ही अपेक्षा. ती नावं तशी बदललीत पण रत्ना हे नाव ओरिजिनल आहे. रामकृष्ण हरी माऊली.